नमस्कार मैत्रिणींनो, आज पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। आज आपण कोथिंबीरीच्या पराठ्याची रेसिपी बघणार आहोत। हा पराठा टिफिनसाठी तर आहेच, पण हा प्रवासासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। हा पराठा 2-3 दिवस छान टिकतो। चला तर मग साहित्य पाहूया। यासाठी मी 3 कप गव्हाचे पीठ घेतले आहे, 2 कप ज्वारीचे पीठ घेतले आहे आणि 1 कप बेसन पीठ घेतलेले आहे। पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। वाटण करण्यासाठी 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे, 1 इंच अद्रक घेतले आहे, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आणि जिरे यांचे आपण आता वाटण करून घेऊयात। माझ्याकडे एक छोटा गाजर होता, तो देखील या वाटणामध्ये मी बारीक करून घेत आहे। गाजर हे ऑप्शनल आहे। वाटण आपले तयार झाले आहे। पराठा तयार करण्यासाठी एक मोठा बाउल भरून कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून ती छान चिरून घेतली आहे। एक बीट किसून घेतलेला आहे आणि एक काकडी देखील किसून घेतलेली आहे। हे सगळे साहित्य पिठात टाकून छान मिक्स करून घेऊयात। नंतर पिठात 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। पराठा आपला चांगला खुसखुशीत व्हावा यासाठी पिठामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेले आहे। आता हे सगळे छान एकत्र करून पीठ मळून घेऊया। वाटणाच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणीसुद्धा पिठामध्ये एकत्र करून पीठ पुन्हा एकदा छानपैकी मळून घेऊया। पीठ आपले छानपैकी मळून झाले आहे। पिठाला रंगही छान आला आहे। आता 10 मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवून देऊया। दहा मिनिटांनी पहा, पीठ आपले छान मुरले। आता तेल लावून पुन्हा एकदा त्याला मळून घेतले। पीठ आपले छानपैकी तयार झाले आहेत। आता पराठे तयार करूया। पराठे लाटताना ज्वारीच्या कोरड्या पिठाचा वापर करावा, म्हणजे पराठे अजिबातच चिटकत नाहीत। एक पराठा आपला तयार होतोय, दुसरा पराठा आपला लाटून तयार आहेत। पराठ्याला छानपैकी तेल लावून दोन्ही बाजूने छान शेकून घ्यावे। या पराठ्यांना तेल जरी नाही लावले तरीसुद्धा पराठा हा अतिशय छान लागतो आणि टिकतोसुद्धा। चला तर मग सगळेच पराठे तयार करून घेऊयात। पराठ्यांना रंग देखील फारच छान आलेला आहे। चला तर मग आपले सगळे पराठे तयार झाले आहेत। तुम्ही पाहू शकतात पराठ्यांना रंग खूपच छान आलेला आहे। असे हे पराठे तुम्ही शेंगदाण्याची चटणी, दही किंवा टोमॅटो सॉस याबरोबर खाऊ शकतात। एक पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा, पराठा किती छान मऊ आणि फ्लेकी फ्लेकी झालेला आहे। सगळे पापुद्रे त्याचे सुट्टे सुट्टे होतात आहे।
असे हे पराठे नक्की तयार करून बघा. हे पराठे अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि प्रवासासाठी अतिशय उपयुक्त आहेत. असे हे पराठे नक्कीच तुम्हाला आवडतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.